परळी मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली। संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष परळी मतदारसंघावर बीड जिल्ह्यावर होतं। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा बालेकिल्ला समजला जाणारा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली। मराठा विरुद्ध ओबीसी हा लढा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये लोकसभेलाही चालला आणि विधानसभेला काय चित्र होतं हे पाहायला सर्वांना उत्सुकता होती। परंतु यावेळेस जरांगे फॅक्टर 0.0% दिसलं। जरांगे फॅक्टरचा परिणाम कुठेच दिसला नाही। जे इतिहासात अशी निवडणूक झाली नाही, असा निकाल लागला नाही, तो निकाल आज महाराष्ट्रामध्ये लागला। महायुती सरकारला 220, महाविकास आघाडीला 62 आणि इतर 6 अशा एकूण 288 पैकी 288 जागेंचा निकाल लागला। यामध्ये बड्या दिग्गज नेत्यांना पराभव करावा लागला। बाळासाहेब थोरात यांचा सुद्धा पराभव झालेला आहे। छगन भुजबळ हे सुद्धा पिछाडीवर आहेत येवल्यातून। परंतु परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी 1 लाखाच्या लीडची बाजी मारत महाराष्ट्रातील नंबर 1चं लीड घेऊन 1 नंबरचे उमेदवार धनंजय मुंडे ठरले आहेत। एवढी लीड कोणत्याच उमेदवाराला मिळाली नाही। तुम्ही पाहतच आहात परळीमध्ये तरुणांची, प्रौढ अवस्थेतील जनतेची, मायबापांची धनंजय मुंडेवरती किती प्रेम आहे तुम्ही पाहतच आहात। जल्लोषामध्ये DJ लावून गुलाल उधळून आनंद घेत आहेत त्यांच्या आवडत्या नेत्याचा विजय झाल्याबद्दल। धनंजय मुंडे हे उभरतं व्यक्तिमत्व आहे। परळी मतदारसंघातील बीड जिल्ह्यातील सर्व लोक त्यांच्याकडे गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवणारे नेतृत्व म्हणून बघितलं जातं। पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी लोकसभेला सुद्धा चुरशीची लढत दिली, परंतु त्यावेळेला जरांगे फॅक्टरचा इफेक्ट जास्त झाला। त्यामुळे पंकजाताई यांच्या पदरी पराभव पडला आणि तो त्यांनी पचवला देखील आणि पुढील कामाला लागले आणि विधानसभेच्या या आजच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं। आता या महायुती सरकारला 220 जागा मिळालेल्या आहेत। तर यामध्ये सरकार स्थापनेसाठी आज संध्याकाळी विजयी उमेदवारांना वर्षावर बोलवलेलं आहे। तिथे बैठक होणार आणि CMच्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव टॉपला येत आहे। कारण गेलेल्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष उद्धव ठाकरे, 2.5 वर्ष एकनाथ शिंदे राहिले। देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागची भूमिका घेतली। तर यावेळेस CMच्या पदाचा दावेदार देवेंद्र फडणवीस यांना 90% धरलं जाते। अजितदादा पवार देखील निवडणुकीच्या अगोदरच म्हणले की CM होईल तर मी। तर यामध्ये नक्की आता CM कोण होतं, या खाते वाटपामध्ये गदारोळ होतो का, सत्ता स्थापन कधी होते कधी नाही हे आता पाहण्याजोगं आहे। 48 तासाचा टाईम सत्ता स्थापनेसाठी दिलेला आहे। जर 48 तासामध्ये सत्ता स्थापन झाली नाही तर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्राला लागू होईल, असं वरून सूत्रांद्वारे माहिती मिळालेली आहे। तर तुम्ही पाहतच आहात धनंजय मुंडे यांचा विजय जल्लोषात साजरा केला जात आहे। परळीमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। शरद पवार गटाला, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। 95 पैकी फक्त 19 जागा ठाकरे गटाला मिळाल्या। तर यामध्ये महायुतीला भरभरून प्रतिसाद महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी दिलाय असं दिसून येतं। आणि शिंदे साहेबांनी आता स्टेटमेंट दिलं की माझ्या लाडक्या बहिणींनी, भावांनी, लाडक्या प्रौढ अवस्थेतील मायबाप जनतेने आमच्या सरकारला कामाचं सेफ लँडिंग दिलं, म्हणजे शिक्कामोर्तब केला की आमचं काम चांगलं होतं। तर माझ्या लाडक्या बहिणींचे, महाराष्ट्रातील सर्व जनतेचे त्यांनी मनापासून आभार मानले, धन्यवाद दिले। आता यामध्ये मनोज जरांगे पाटलांची इंटरव्ह्यू स्टेटमेंट्स मीडियावरती आता काय येते हे पाहण्याजोगं आहे। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू। धनंजय मुंडे यांना परळीच्या जनतेतर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत। तर यामध्ये धनंजय मुंडे यांना एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे मुख्य जे नेते आहेत यांना नक्की आता कोणतं खातं दिलं जातं आणि कोणाला कोणत्या पदावर बसवलं जातं हे आज संध्याकाळीच बैठक होणार आहे। सत्ता स्थापनेचा कार्यक्रम उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। कारण 48 तासाच्या मध्ये सत्ता स्थापन करायची आहे।
नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी न्यूज तडका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटीला प्रेस करा, कारण तडका फडकीमध्ये माध्यमातून शॉर्टकट न्यूज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते. चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट अपडेटमध्ये भेटू. धन्यवाद.